मातंगेश्वर मंदिर खजुराहो, मध्य प्रदेशमधील रहस्यमय वाढणारे शिवलिंग. हे मंदिर 9व्या शतकात बांधले गेले. हे एकमेव जिवंत शिवलिंग असल्याचे मानले जाते, कारण दरवर्षी शिवलिंगाची लांबी तिळाच्या आकारात वाढते आणि सध्या ते जमिनीपासून 9 फूट उंच आहे. पर्यटन विभाग आणि मंदिरातील पुजारी कार्तिक पौर्णिमेला दरवर्षी त्याचे मोजमाप करतात आणि असे मानले जाते की ते वर आणि खाली सममितीय पातळीवर वाढते. या शिवलिंगामागील कथा: भगवान शिव यांच्याकडे मार्कंड मणी हे मणी होते. हे रत्न स्वतः भगवान शिव यांनी युधिष्ठिर सम्राटाला दिले होते, जे प्रत्येक इच्छा पूर्ण करत होते. नंतर संन्यास घेताना युधिष्ठिराने मातंग या ऋषीस दान केले. हे रत्न मातंग ऋषीकडून राजा हर्षवर्मन यांच्याकडे आले. त्यांनी लोककल्याणासाठी पृथ्वीच्या खाली ते रत्न दाबले आणि त्यावर हे मंदिर बांधले. आणि त्यानंतर मणीभोवती एक शिवलिंग वाढण्यास सुरुवात झाली. या मणीच्या प्रचंड सामर्थ्यामुळे दरवर्षी शिवलिंग जमिनीच्या वर आणि खाली वाढतो असा विश्वास आहे की आजही मणी प्रचंड शिवलिंगाच्या खाली आहे. प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या या रत्नामुळे येथे येणारी प्रत्येक व्यक्ती आपली इच्छा व्यक्त करते. मणी मातंग ऋषी समवेत असल्याने त्याचे नाव मातंगेश्वर ठेवले गेले. मातंगेश्वर मंदिर हे 9व्या शतकातील मंदिर आणि मध्य प्रदेशातील एक प्रसिद्ध मंदिर आहे. चांदेला घराण्याचे चंद्रदेव यांनी नवीन मंदिर बांधले. राजा हा भगवान शिवभक्त होता. श्रद्धा अशी आहे की मंदिरातील पुजारी म्हणतात की हे कलियुगाचे प्रतीक आहे. वरती स्वर्गलोकाच्या दिशेने वाढत आहे आणि तळाशी पाताळलोकाच्या दिशेने. जेव्हा ते पाताळ लोकापर्यंत पोहोचेल तेव्हा कलियुग संपेल.